अशा काही गोष्टी आहेत मुलांनो तुमच्यामधल्या ज्या सगळ्याच मुली हेट करतात, त्या नाही आवडत आम्हाला. आणि जर का तुम्हाला आयुष्यात गर्लफ्रेंड हवी असेल, बायको हवी असेल, कोणीतरी साथ देणारी व्यक्ती हवी असेल, तर प्लीज हा व्हिडिओ मनापासून बघा. आणि मला असं वाटतं की फक्त मुलीसाठीच नाही किंवा फक्त तुमच्या रिलेशनसाठीच नाही, ओव्हरऑलच आयुष्यभरासाठी समाजात वावरताना तुम्हाला या टिप्सचा फायदा होणार आहे. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. आज तर मी घड्याळ घालायचं पण विसरले, बट इट्स ओके. सो मुली कोणत्या गोष्टी तुमच्या वागण्यातल्या हेट करतात, हे मी तर मग तुम्हाला सांगणारच आहे. 3 पॉइंट्स आहेतच. पण मी एक गोष्ट हेट करते तुमच्यातली, ती म्हणजे की तुम्ही व्हिडिओ बघता, पण सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, कमेंट करत नाही. हे सगळं करणं गरजेचं आहे. ठीक आहे? चला, गमतीचा भाग म्हणजे सीरियसच होते मी, पण ठीक आहे. नंबर 1 पॉइंट जो आहे, मुलींना तो आवडत नाही तुमच्यातला, मुली हेट करतात. जर का तुम्ही इम्प्रेस करण्यासाठी बढेजाव करत असाल तर. बढेजाव इन द सेन्स की माझ्याकडे इतकी प्रॉपर्टी आहे, तितकी प्रॉपर्टी आहे, मी असं आहे, तसं आहे, आमचं घराणं असं, तसं, तसं सगळं. एकतर न विचारता तुम्ही हे सगळं बोलूच नये. विचारल्यानंतर सुद्धा बोलायची एक पद्धत असते. नॉर्मल वेने सांगा, की असं-असं आहे, तसं-तसं आहे. उगाचच बढेजाव करून नका सांगू. बढेजाव इन द सेन्स मला सोप्या भाषेत बोलायचंय, की ओव्हर करू नका. जेव्हा तुम्ही ओव्हर करता ना, ते समोरच्याला लगेच कळतं आणि मग असं वाटतं, की "अरे यार, हा इम्प्रेस करण्यासाठी काय-काय करू शकतो." म्हणजे जरी तुमच्याकडे ओरिजिनल तितकी प्रॉपर्टी जरी असली, तरी ते इम्प्रेस करण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत. म्हणजे ह्याला त्याच्या प्रॉपर्टीच्या बेसिसवर मला इम्प्रेस करायचंय, की काय असं वाटायला लागतं. सो ते छान वाटत नाही. मुलींना जेन्युइन मुलं खूप आवडतात, जी आतून जशी आहेत तशीच बाहेरून दाखवतात. तुमचं नेचर जसं आहे तसंच ठेवा. बिकॉज 1 दिवस ॲक्टिंग कराल, 2 दिवस, बाकी दिवस कसे करणार आहे? आणि ती ॲक्टिंग समजून येते. सो बी ओरिजिनल, जसे आहात तसेच राहा. जसं आहे तसंच राहा. तिला आवडलात तर ठीक, नाही आवडलात तरी ठीक. पण मला असं वाटतं, की जिथे आपल्याला ओव्हर करावं लागतंय, जिथे ॲक्टिंग करावी लागते, असं नको. फ्लर्टिंग करताना तुम्ही काही डायलॉग्स मारू शकता, नक्कीच मारू शकता. पण बेसिक ज्या गोष्टी आहेत स्वतःबद्दलच्या, फॅमिलीबद्दलच्या, आपल्या करियर असेल किंवा प्रॉपर्टी असेल, याच्यामध्ये जरा जास्त बढेजाव ओव्हर करणारी माणसं जी असतात, ती मुलींना आवडत नाहीत. मुलीसुद्धा करू शकतात, तो तुमचा प्रश्न आहे. आवडली तर ठीक, नाही तर सोडून द्यायचं. पण मी आता ऑफकोर्स तुम्हाला कोणते बदल करायचे तुमच्यासाठी व्हिडिओ आहे, त्यामुळे तसं बोलतीये. नंबर 2 इज जो मुलगा खूप जास्त लेझी असतो, आळशी असतो, म्हणजे ज्याला फार बोलायचं नसतं फोनवर, कंटाळा येतो, भेटायला यायचा कंटाळा असतो, सगळ्याच गोष्टींचा कंटाळा असतो. आपण काहीतरी करूयात सोबत. फॉर एक्झाम्पल आपण शॉपिंगला जाऊयात, आपण मूव्हीला जाऊयात, आपण लाँग ड्राईव्हला जाऊयात. जे काही ती मुलगी म्हणेल प्रत्येक गोष्टीमध्ये आळस, की "नाही, नाही, आज नको ना, आज लय कंटाळा आलाय, उद्या जाऊयात ना, बरं नंतर असं तसं." सो प्रत्येक गोष्टीमध्ये आळस ज्या मुलामध्ये असतो, ज्याला बोलायचाही कंटाळा येतो. "आत्ता ना कंटाळा आलाय, आपण नंतर बोलूयात का? बरं तुला उद्या करू का फोन? आता झोप आलीये, जाऊ दे, उद्या." सो प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे आळस दिसतो किंवा फॉर एक्झाम्पल तो मुलगा कॉलेजमध्ये असेल, अभ्यास जास्त करत नसेल आणि ती मुलगी सपोर्ट करते, की "अरे तू अभ्यास कर, असं आहे, तसं आहे." त्याच्यामध्ये सुद्धा हेच. सो प्रत्येकच गोष्टीमध्ये जो मुलगा आळशी असेल, बहाणे सतत बनवत असेल, अशी मुलं मुलींना आवडत नाही. कारण हा खूप मोठा एक रेड फ्लॅग आहे. आणि अशी रिलेशन्स वर्क करत नाही, कारण समोरचा आळशी आहे. तो तितके एफर्ट्सच घेत नाहीये. सो तुम्ही जर का असे आळशी असाल, तर कुछ नहीं होने वाला. कधीतरी आळस येऊ शकतो, पण दरवेळेस काय? बरं सुरुवातीला ती मुलगी आवडली आणि तेव्हा तर सगळं ओके होतं. नंतर तुम्ही आळशी होत गेलात. ब्रेकअप होणार ह्याचे चान्सेस खूप आहेत. सो मुलींना अशी मुलं आवडत नाहीत. ॲक्टिव्ह मुलं आवडतात. म्हणजे प्रत्येकच तिच्या गोष्टीमध्ये होकार द्यावा असं नाहीये. पण प्रत्येक वेळी काय बहाणे बनवायचे, प्रत्येक वेळी काय आळस दाखवायचा, की असं आहे, तसं आहे. एखाद्या वेळी 2दा 3दा ठीक आहे, पण सतत जर का हे होत असेल, तर ते कोणत्याच मुलीला आवडत नाही आणि मग ती तुम्हाला सोडून जाते आणि मग तुम्हाला वाटतं, की "अरे, असं कसं मला ही सोडून गेली? असं कसं ब्रेकअप केलं?" अशाच असतात मुली. असं काही नसतं. तुम्ही तुमच्या वागण्यात जे बदल करता, ते एका पॉइंटनंतर नकोसे वाटतात. तू खुश राहा, मी खुश राहते, सोडून जाते, असं असतं ते. नंबर 3, बरीच मुलं खूप कमिट करतात किंवा खूप प्रॉमिसेस देतात. जसं की आपण हे करूयात, आपण ते करूयात, मी असं करेल तुझ्यासाठी, तसं करेल, जे काही असेल खूप प्रॉमिसेस दिले जातात, कमिटमेंट्स खूप केल्या जातात. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी पाळत नाही मुलांनो,
तर ऑफकोर्स ती चिडचिड करणार आहे. मग तुम्हाला असं वाटतं, की ही किती हाय मेंटेनन्स आहे. आपलं पटतच नाहीये, ही नेहमी किरकिरच करते. अरे तुम्हीच तिला ती स्वप्न दाखवली, तुम्हीच ते प्रॉमिसेस केले. तिने जस्ट ते बोलून दाखवलं आणि मग त्याचा त्रास तुम्हालाच पुन्हा होतोय. सो हे चुकीचं आहे. मुलींना अशी मुलं आवडत नाहीत, जे बोलतात एक आणि करतात काहीतरी वेगळंच किंवा करतच नाही. म्हणजे ज्यांचं प्रेम फक्त बोलण्यातच आहे, ॲक्शनमध्ये नाहीये, अशी मुलं मुलींना आवडत नाही आणि ही गोष्ट खरंच सगळ्याच मुली खूप हेट करतात. म्हणजे मला असं वाटतं, की जे जमत नसेल ना, त्याचे प्रॉमिसेस करू नये. बरं प्रॉब्लेम एकदा येईल, दोनदा येईल, नेहमीच जर का असं होत असेल, तर ऑफकोर्स ती मुलगी तुम्हाला सोडून जाणार आहे. किती दिवस तुम्हाला हँडल करेल आणि का म्हणून करेल? कशासाठी? जर तुम्हाला त्या नात्यामध्ये एफर्ट्सच टाकायचे नाहीयेत, मग फक्त एकानेच नात्यात राहून काय अर्थ आहे? फक्त नावाला आपण एकत्र आहोत, नावाने नातं सुरू आहे असं नाही चालत. जेव्हा त्या नात्यामध्ये प्रेम असतं तेव्हाच ते टिकतं. सो कुठेतरी तुम्ही समजून जायला हवं, की आपण जे प्रॉमिसेस करतोय ते आपल्याला पाळता येतायत का? उगाचच बोलायचं नाही. आणि याच्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की मी तुला 5 मिनिटाने फोन करतो. तासभर सुद्धा फोन येत नाही. 10 तास सुद्धा फोन येत नाही. तर कुठेतरी वाईट वाटणं साहजिक आहे. बरं 5 सेकंद लागतात हां मोजून सांगायला, की मी बिझी आहे, मी तुला आत्ता फोन करू शकणार नाही. फ्री झाल्यावर फोन करतो. तुम्ही आत्ताही टायमर लावून हे वाक्य बोलू शकता. 5 ते 6 सेकंद लागतात, त्याच्यावर जास्त नाही. पण बरेच जण हेही कष्ट घेत नाहीत. आपण भेटायला जाऊया. ती मुलगी वाट बघत असते आणि तुम्ही अचानक कॅन्सल करता. बरं, मी नाही म्हणत आहे, की प्रॉब्लेम्स येऊ शकत नाही. पण सतत हे होत असेल आणि मग प्रॉमिसेस कशाला करायचे? समोरचा होप्स घेऊन बसतो. कारण प्रेम असतं ना तुमच्यावर, आपण एका नात्यात असतो. सो तुमच्यावर विश्वास असतो, मग त्रास होतो. एखाद्या वेळी माणूस समजू शकतो, 2दा, 3दा दरवेळी होत असेल, तर ते नातं खराबच होणार आहे. कारण नाही आवडत हे सगळं. तू प्रॉमिसच नको करूस, काही नाही वाटणार. पण जेव्हा प्रॉमिस करून ते तोडलं जातं, तेव्हा त्रास होतो. सो अशा या 3 गोष्टी आहेत, ज्या मुली हेट करतात मुलांमधल्या आणि हे बेसिक आहे मुलांनो. सो प्लीज मला असं वाटतं, की या गोष्टींवर लक्ष द्या आणि ते तुमच्या करिअरसाठी किंवा फ्युचरमध्ये आणखी तुम्हाला काही छान करायचं असेल, त्या सगळ्या गोष्टींसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय बाय.